आज आम्ही कुठे चाललो माहिती आहे का? आम्हाला बाजारात केवळा नाही भेटला. तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही, आमच्याकडे केवळा कवळा काहीतरी बोलतात भाजीसाठी. सोमवार आहे म्हणून आम्ही आमच्या ग्राउंडवर आलोय. हा ग्राउंड आहे. हा समोर इकडे आमची गँग पुढे चालत चालली आहे. शोधात आहे कुठे केवळ्याची भाजी दिसते. हाय बबडू बबडू हाय करा. दिसते का? हाय काय बाबा बोल. उपट केला फटाफट. सुरुवात झालेली आमची भाजी तोडायची. यांना माहिती नव्हता केवळा कसा असतो म्हणून मला यायला लागलंय पाठी. कराच बघू बाबू, हा असा असतो केवळा. भाजी खायला आवडते मग तोडायला पण पाहिजे ना ना सोनू? बाबू तू पण तोडतोस? हा इथे समोरचं चिंचेच्या पाल्यासारखं दिसतोय ना, त्याला कवळ्याची भाजी म्हणतात. कवळा केवळा काहीतरी बोलतात हे लोक. केवळा बोलतात. मी काय बोलते? कवळा. तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही. काय बोलतात या भाजीला? ही अशी असते ती. दिसतंय का समोर मस्त मेट्रो स्टेशन आहे. हे आमचं खारघर आहे आणि हे आमचं गाव आहे समोरचं. फायनली आमचा केवळा तोडून झालेला आहे. आता मी याची भाजी बनवणार आहे. इकडे बघ, या माणसाने 2-3 फक्त हे तोडले असतील, पण असं दाखवते जसं किती कष्ट घेतलेत. काय तू? चला भाव निघूया आता. बबली बबली आई पडला. बाबू तोड तोड, आपल्याला भाजी तोड. हे समोर आमचं गाव आहे हे. इकडे पोलीस ट्रेनिंग चालू आहे. आमची गाडी इथे लागली आहे. हे आमचं खारघर. ह्या भाज्या निसायला सांगायच्या कोणाला असतात माहितीये का? हे आपले घरी असे बसलेले असतात ना, यांना या अशा भाज्या निसायला सांगायच्या असतात. यांना कामाला लावायचं असतं, तेव्हा इकडे तिकडे नजरा जात नाही. ही कामं ना मस्त करतात. ही आहे केवळ्याची भाजी. हिला आता आपण मस्त अशी धुवून घेऊया. इकडे हिला आपण अशी धुवून घेऊया छान अशी. धुवून झालेली आहे छान. मिक्सर जारमध्ये अशी होते. ही अशी चटणी करायची असते हिची. एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण फोडणी घालूया. ऑइल गरम करून घेतला. खूप सारा लसूण टाकून घेतलाय. त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकायचं आहे थोडंसं. इकडे लसूण आणि हिंग टाकलंय मी तेलामध्ये. त्याच्यानंतर आपण हळदी टाकूया थोडीशी. देन मसाले. हा माझा घरगुती गरम मसाला आहे आणि हा बाजारातून विकत घेतलेला गरम मसाला. पेस्ट ही पेस्ट टाकली आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करूया. ह्याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकू, कारण चिंच नसेल तर त्याला चवच लागत नाही. इकडे ही केवळ्याची ग्रेव्ही मस्त रेडी झाली आहे. मला तर खूप आवडते. कोणाकोणाकडे ही भाजी बनवली जाते प्लीज कमेंट करून सांगा. ठीक झाली आहे छान.